आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। आरेखुर्द येथे श्रीराम मंदिराच्या कलश रोपण कार्यक्रम संपन्न। अयोध्या येथे अनेक वर्षापासून कायद्याच्या फितीत अडकलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस अखेर उजाडला। अतिशय दैदिप्यमान असा रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या नगरीमध्ये पार पडत असतानाच आरेखुर्द येथे श्रीराम मंदिराच्या कलश रोपणाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात व शास्त्रोक्त पद्धतीने ग्रामस्थांच्या समोर पार पडला। तसे पाहिले तर आरे गावामध्ये श्रीराम उत्सव हा साजरा केला जातो, परंतु सदर मंदिराचा असणारा कळस मंदिर काल परत्वे ढिसाळ झालेला होता। ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी रोहा मुरुड अलिबागचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कानावरती सदर बाब घातली। याच वेळेला म्हणतात ना की महेंद्र शेठकडून कोणी रिकामे हाताने परत येत नाही, त्याचा प्रत्यय आलेला दिसून आला। महेंद्र शेठ यांनी सदर कळसाचे काम हे 8 दिवसाच्या आतमध्ये करून दिले व आज रोजी 22 जानेवारी 2024 रोजी सदर मंदिराच्या कळस रोपणाचा कार्यक्रम देखील मोठ्या दिमाखात पार पडला। यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वतीने रोहा शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे, उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर, उपतालुका प्रमुख संदेश मोरे, उपविभाग प्रमुख शैलेश सकपाळ, शिवसेना ज्येष्ठ नेते व सल्लागार माजी सरपंच सुधाकर शिंदे, माजी उपसरपंच महेश शिंदे, रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर, टिटवी शाखा प्रमुख हरीश अवकिरे, युवा सेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट अविनाश भगत, संजय गोरिवले, लहू खेडेकर, शशिकांत कडू, मारुती वाघमारे, आरेखुर्दमधील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। आरेखुर्द ग्रामस्थांनी अतिशय देखणी अशी सजावट व रांगोळीने अख्खा गाव सजून टाकला होता, त्यामुळे गाव हा अतिशय देखणा दिसत होता। रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।